नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री ईशा डे लग्नबंधनात अटकलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा डे नुकतीच लग्नबंधनात अटकलेली आहे। गेल्या काही दिवसापासून ईशाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू होती। अभिनेत्रीने सोशल मीडियावर ग्रहमखम मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत लवकरच लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती। यानंतर ईशाचा होणारा नवरा नेमका कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले होते। अखेर अभिनेत्रीच्या लग्न सोहळ्यातील पहिले फोटो आता चाहत्यांसमोर आलेले आहे। अभिनेत्री ईशा डेने लेखक गीतकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक खानकरशी लग्नगाठ बांधलेली आहे। यांच्या लग्नातील सुंदर फोटो वनिता खराटने इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहे। वनितासह प्रियदर्शनी इंदिलकर, रोहित माने, सचिन गोडस्वामी, समीर चोगले, मकरंद देशपांडे, आकांक्षा गाडे असे सगळे कलाकारांनी ईशाच्या लग्नात उपस्थिती लावली होती। ईशाने लग्न सोहळ्यात खूप सुंदर लुक केला होता। लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी, त्यावर सोनेरी काठ असलेली शाल, गळ्यात हार, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्याचा चुडा। या लुकमध्ये ईशा खूप सुंदर दिसत होती। ईशाच्या लग्नातील हे खास क्षण वनिताने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहे। ईशाच्या नवऱ्याबद्दल म्हणजे अभिषेक खानकरबद्दल सांगायचं झालं तर त्याने खुलता कली, खुलेना, लक्ष्मी निवास अशा अनेक लोकप्रिय मालिकेसाठी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे। याशिवाय अभिषेकच्या 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सुद्धा सन्मान करण्यात आला आहे। त्याने अनन्या चित्रपटासाठी लिहिलेल्या तू धगधगती आग या गीतासाठी त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आलं होतं। ईशा अभिषेकवर संपूर्ण मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे। अभिनेत्रीच्या लग्नाला अनेक मराठी कलाकार व तिचे जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते। या दोघांचा विवाह सोहळा 5 गणेत पार पडलेला आहे। ईशाच्या वर्कसाईटबद्दल सांगायचं झालं तर सध्या ती महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे। यासह तिने गुलशन चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।